शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण मलाई कोफ्ता। तर आपण 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि पनीर आणि ब्रेडचा चुरा। तर आपण हे सर्व एकत्र मिक्स करूया बारीक करून। बघा आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याचे कोफ्ते बनवूया। तुम्हाला जो शेप द्यायचा तो देऊ शकता, अंडाकृती, गोल। यामध्ये आपण बघा 2-3 मनुके आणि 2-3 काजू टाकले आणि हे असं छान पॅक करायचं। मी थोडं चापट करते। तर आपण हे सर्व बनवून घेऊया। बघा आपले कोफ्ते तयार आहेत बनवून। आता हे आपण मैद्यामध्ये थोडासा मैदा लावायचा, फार नाही लावायचा, कारण ते फुटत नाहीत मग। आता आपण तळूया। बघा छान असे लालसर तळायचे। आता हे आपले तयार आहेत। मी पूर्ण तळून घेते। पूर्ण कोफ्ते आपले तळून झालेले आहे। आता आपण ग्रेव्ही बनवूया। बघा तेच तेल आहे आपलं। आता त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडे जिरे, कांद्याची पेस्ट, बघा कांद्याची पेस्ट 5 मिनिट फ्राय झाली की नंतर टोमॅटोची पेस्ट। आता हे 5-10 मिनिट आपण शिजवू। बघा थोडं तेल सुटत आहे। आता यामध्ये आपण थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचलेलं टाकूया। आणखी 5 मिनिट शिजू द्यायचं। 1 चम्मच धने पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मिरची पावडर। आता हे तेल सुटेपर्यंत फ्राय करूया। बघा छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये थोडी कसुरी मेथी आणि थोडंसं काजू पावडर, चवीनुसार मीठ टाकूया आपण यामध्ये। गरम मसाला जो असेल तो, थोडं पाणी टाकायचं। याला उकळी येऊ देऊ। आता छान उकळी आलेली आहे। यामध्ये थोडीशी किंचित साखर टाकायची। तुम्हाला नसन आवडत तर नाही टाकली तरी चालेल। 1 चम्मच गावरान तूप। ही फ्रेश क्रीम आहे, अगदी ताज्या दुधावरची। आणि कोथिंबीर। आपली ग्रेव्ही रेडी आहे। बघा तुम्हाला जशी घट्ट पातळ आवडते तशी तुम्ही करू शकता। बघा छान आपला कोफ्ता तयार आहे। तर आता आपण ताट करूया। आधी कोफ्ता ठेवायचा, बघा आपला मलाई कोफ्ता तयार आहे। तर या मंडळी जेवायला, आणि तुम्ही पण अशा प्रकारचा कोफ्ता करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।